नमस्कार. ऋषिकेश ओवीला म्हणतो पुन्हा तू त्या घरी जायचं नाहीस आणि जानकीला म्हणतो हे जानकी, एक गोष्ट लक्षात घे, आता माझी बायको ना त्या घरी जाणार आणि माझी मुलगी सुद्धा जाणार नाही, असं ऋषिकेश बोलून आतमध्ये निघून जातो. ओवीला वाईट वाटतं आणि ती जानकीच्या मिठीत जाते आणि रडते आणि म्हणते आई आता काय करायचं. त्यानंतर ओवी सुमित्राला फोन करते आणि म्हणते आजी मला तुझी खूप आठवण येते, मला तुला भेटायचं आहे. सुमित्रा म्हणते काय काळजी करू नको, मी उद्या लपून लपून तुझ्या स्कूलमध्ये येते आणि आपण दोघी भेटू. हे सगळं बोलणं सुमित्राचं ऐश्वर्या लपून ऐकत असते. ऐश्वर्याच्या डोक्यात एक प्लॅन दिसतो. सुमित्रा आणि ओवी जर भेटणार आहे तर त्यांचं सगळं भेटणं आपण ऋषिकेश समोर आणूया. आणि ऐश्वर्या एका माणसाला फोनवरून बोलून घेते आणि म्हणते एक काम कर, ऋषिकेशला फोन कर आणि सांग ओवी आणि सुमित्रा शाळेमध्ये भेटणार आहेत. तसा तो माणूस ऋषिकेशला फोन करतो आणि म्हणतो तुम्ही म्हणताय तुमचा त्या लोकांशी काही संबंध नाही आणि तुमची मुलगी आणि तुमची आई एकत्र भेटतात. ते ऐकल्यावर ऋषिकेश धावत धावत शाळेत येतो, कारण ओवी शाळेत असते. ओवी शाळेत सुमित्राजवळ गप्पा मारत असते. सुमित्रा हळूच ऋषिकेशला बघते आणि हळूच जाऊन लपते. ऋषिकेशला सुमित्रा दिसत नाही, त्याला ओवी दिसते, ती एकटीच असते. ऋषिकेश घरी येतो. ओवी संध्याकाळी घरी आलेली असते. ओवी, जानकी, ऋषिकेश घरामध्ये बसलेले असतात. तर सुमित्रा खूप वेळ झाला घरी आलेली नसते. सगळेच जण सुमित्राची वाट बघत असतात. त्यावेळेला सौमित्र म्हणतो आई नेमकी कुठे गेली आहे. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते ती नक्की जानकीकडे गेलेली आहे. त्यामुळे सारंग काही 4 गुंडांना सोबत घेतो आणि ऐश्वर्या, सारंग हे सगळेच जण आता जानकीकडे येतात. जानकीचा दरवाजा जोरजोरात सारंग वाजवू लागतो. जानकी म्हणते कोण आहे, थांबा आलो मी. आणि जानकी जाऊन दरवाजा खोलते. बघते तर काय, सारंग आणि ऐश्वर्या काही गुंडांना घेऊन आलेले असतात. ते सगळे आतमध्ये येतात आणि सारंग म्हणतो एक लक्षात घ्या, माझी आई बराच वेळ झाला घरी आलेली नाही आणि ती जर सुखरूप घरी आली नाही ना तर मिस्टर सावत्र रणदिवे, मी तुम्हाला सोडणार नाही, असं बोलून सारंग तिथनं निघून जातो. सारंग निघून जातात. जानकी ऋषिकेशला विचारते काय झालं, आई बराच वेळ घरी आलेली नाहीत. ऋषिकेशला सुद्धा आता आई घरी नाही आली त्यामुळे वाईट वाटलेलं असतं. आता सुमित्रा कशी सापडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.